प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. प्रतीक आणि मुक्ता एका ठिकाणी गर्लफ्रेंड भेळ खाण्यासाठी जातात आणि त्याच ठिकाणी सागर सुद्धा. नंतर मुक्ता प्रतीकला विचारते की आज संध्याकाळच्या फंक्शनबद्दल तू मला काय सांगत होता. त्यावर प्रतीक तिला सांगतो की आज संध्याकाळचं फंक्शन माझ्या कंपनीने ऑर्गनाईज केलं आहे आणि त्याचवेळी त्याला एक महत्त्वाचा फोन येतो, त्यामुळे तो बाजूला जाऊन बोलतो. तर मुक्ताला सुद्धा माधवीचा कॉल येतो. माधवी तिला सांगत असते की तुझं नवीन खड्यांचं ब्रेसलेट तू घरीच विसरून गेली. त्यावर मुक्ता म्हणते की अगाई प्रतीक आला त्यामुळे सगळेच गडबड झाली. त्यावर माधवी म्हणते अगं पण तू त्यांच्यासमोर असं का बोलते. त्यावर मुक्ता तिला सांगते की प्रतीकला एक कॉल आल्यामुळे तो बाजूला जाऊन बोलत आहे आणि त्यानंतर ती फोन ठेवून देते. मात्र तेवढ्यात तिचं लक्ष समोर असणाऱ्या सागरकडे जातं. तर सागरसुद्धा रागातच तिच्याकडे बघत असतो आणि त्यानंतर ते दोघेही त्या स्टॉलसमोर जाऊन थांबतात. तर त्या माणसाला असं वाटतं की मुक्ता आणि सागरच कपल आहे, त्यामुळे तो त्यांना एक गर्लफ्रेंड भेळ देतो आणि सांगतो की माहीत नसताना उगाच काहीतरी का बोलताय आणि त्यामुळे तो भेळवाला खूप घाबरतो. त्याचवेळी प्रतीक तिथे येत काय झालं ते विचारतो. मुक्ता त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि त्यानंतर त्या स्टॉलवर असणारा दुसरा दादा तिथे येतो. प्रतीक त्याला म्हणतो की दादा हे सगळं काय आहे. त्यामुळे तो माणूस प्रतीकची, मुक्ताची आणि सागरची माफी मागतो आणि त्यानंतर तो सागरला त्याचं पार्सलही देतो. तर प्रतीकसुद्धा सागरला सॉरी म्हणतो. तर सागर इट्स ओके म्हणून लगेच तेथून निघून जातो. तर दुसरीकडे माधवी, पुरू आणि मिहिका घराची साफसफाई करत असतात. उद्या प्रतीक आणि मुक्ताचा साखरपुडा असल्याने ते सर्वजण आनंदाने सगळी तयारी करत असतात आणि त्याचवेळी माधवीला छायाचा म्हणजे मंजिरीच्या सासूचा फोन येतो. मुक्ताचा साखरपुडा ठरला आहे या गोष्टीवर तिचा विश्वासच बसलेला नसतो, त्यामुळे ती मुद्दाम माधवीला कॉल करते. तर माधवीसुद्धा तिला सांगत असते की आमचा होणारा जावई येणारा आहे, खूप चांगला मुलगा आहे तो आणि त्यांनी मुक्ताला सगळ्या गुणदोषांसहित स्वीकारलं आहे कारण ती मोठ्या मनाची माणसं आहेत. त्यांना मुक्ता एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून आवडली आहे आणि तिचं हे सगळं बोलणं ऐकून छाया तोंड वाकडं करते. तर माधवी तिला सांगते की आता उद्या तुम्ही साखरपुड्याला येणारच आहात ना, मग तुम्ही भेटा त्या मुलाला. आणि त्यावर छायासुद्धा उगाचच हो म्हणते आणि त्यानंतर पुरू माधवीला समजावतो की तुला इतकं सगळं सांगण्याची काही गरज नव्हती. मात्र माधवी म्हणते की या बाईने माझ्या मुलीला नाकारलं, स्वतःच्या प्रेग्नेंट सुनेच्या कौतुकाखाली माझ्या मुलीच्या आयुष्याचे वाभाडे काढले, तिचं सगळ्यांसमोर हसू केलं. त्यामुळे मलासुद्धा तिला दाखवून द्यायचं होतं की या जगात चांगली माणसं आहेत आणि मुक्ता त्या चांगल्या माणसांना डिझर्व करते आणि त्यामुळे पुरू काही बोलत नाही. आणि त्यानंतर माधवी मिहिकाला 4 लाडू आणायला सांगते आणि मिहिका लाडू घेऊन आल्यानंतर माधवी लगेच ते लाडू घेऊन 101 मध्ये जाते. इंद्रा तिला काय झालं ते विचारते. तर माधवी तिच्या तोंडात सरळ लाडू भरते आणि तिला सांगते की तुम्हाला एक गोड बातमी सांगायची आहे. त्यावर इंद्रा हसतच विचारते काय झालं, तुझ्या बोक्याला एखादी बोकी सापडली का. त्यावर माधवी म्हणते की आपण जरा वरचा विचार करू आणि ती इंद्राला सांगते की माझ्या मुलीचा उद्या साखरपुडा आहे आणि ते ऐकून इंद्रा खूप चिडते. तर माधवी तिला म्हणते की आता तरी तुमचा विश्वास बसला ना की माझी मुलगी तुमच्या मुलाच्या मागे लागली नव्हती. मुळात माझ्या मुलीसाठी तुमचा मुलगा योग्य नाहीच आहे. आणि माधवीचं हे बोलणं ऐकून इंद्रा खूप चिडते आणि मग पुन्हा त्या दोघीजणी एकमेकींसोबत भांडायला सुरुवात करतात. त्यांचा आवाज ऐकून पुरू आणि बापू बाहेर येतात. ते या दोघींना समजावण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करतात, परंतु या दोघीजणी काही ऐकत नाही. आणि त्यानंतर माधवी स्वामींकडे प्रार्थना करत म्हणते की या 101 वालीचा आणि सागरचा स्वभाव कसाही असला तरी त्यांना चांगली सून मिळू दे. ते ऐकून इंद्रा रागातच म्हणते की तुझ्या मुलीचं लग्न होण्याच्या आधी नाही मी माझ्या सागरचं लग्न लावून दिलं तर मी सुद्धा नावाची इंद्रा कोळी नाही. आणि त्यानंतर ती रागातच तेथून निघून जाते. तर पुरूसुद्धा माधवीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र माधवी काही ऐकून घेत नाही. आणि त्यानंतर त्या दोघीजणी घरात गेल्यावर बापू आणि पुरू लपून एकमेकांना भेटतात. मुक्ताचं लग्न ठरल्यामुळे बापू पुरूचं अभिनंदन करतात आणि स्वामींकडे प्रार्थना करतात की आमच्या बायकांना सुद्धा न भांडण्याची बुद्धी दे. तर दुसरीकडे इंद्रा लगेच स्वातीला कॉल करते आणि तिला सांगते की त्या शर्मिलाला चांगल्या डिझायनरचे कपडे घालून व्यवस्थित तयार करून इकडे पाठव
कारण आता मला लवकरात लवकर माझ्या सागरचं लग्न लावून द्यायचं आहे. तर दुसरीकडे मुक्ता पार्टीला जाण्यासाठी छान तयार झालेली असते आणि तिला इतकं छान तयार झालेलं बघून माधवी तिची दृष्ट काढते. ती हसतच म्हणते की माझा तर विश्वासच बसत नाही, मला इतकी सुरेख मुलगी झाली आहे. आणि ते ऐकून मुक्ताला हसू येतं. मात्र त्यानंतर माधवीचे डोळे नकळतपणे भरून येतात. ती म्हणते की जेव्हा मंजिरीचं लग्न झालं तेव्हा मला सावरायला तू होती, पण आता तुझं लग्न झाल्यावर मला कोण सावरणार. आणि त्यामुळे मुक्ताचे डोळेसुद्धा भरून येतात आणि ती माधवीला मिठी मारते. तर माधवी हसतच तिला सांगते की आज त्या पार्टीमध्ये प्रतीक सगळ्यांना तुझी ओळख कशी करून देईल माहिती आहे का. त्यावर मुक्ता विचारते कशी. तर माधवी तिला ॲक्टिंग करत सांगते की प्रतीक सगळ्यांना सांगेल ही माझी होणारी बायको डॉक्टर मुक्ता. आणि ते ऐकून मुक्ताला हसू येतं आणि त्याच वेळी प्रतीकही तिथे येतो. त्याने माधवीची ही ॲक्टिंग बघितलेली असते आणि हसून तिला सांगतो की अगदी खरं आहे, मी अशीच ओळख करून देणार आहे. आणि त्यानंतर तो माधवीचा आशीर्वाद घेतो आणि मुक्ताकडे एकटक बघतच राहतो. तर दुसरीकडे सागर पार्टीला जाण्यासाठी निघतो. मात्र गाडीमध्ये त्याच्या आधी सई आणि ती शर्मिला बसलेली असतात आणि त्या दोघींना बघून सागर खूप वैतागतो. मात्र त्यानंतर त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने तो काही बोलत नाही. मात्र तो सईला पुढच्या सीटवरून उतरवतो आणि पाठीमागे बसायला सांगतो. तर ती शर्मिला सतत फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्यामुळे सागर अजून चिडतो. तर दुसरीकडे प्रतीक आणि मुक्तासुद्धा छान तयार होऊन त्या पार्टीला जाण्यासाठी निघतात. तर माधवी त्या दोघांसाठी स्वामींकडे प्रार्थना करते. त्यानंतर प्रतीक आणि मुक्ता पार्टीमध्ये पोहोचतात. त्यांच्या पाठोपाठ सावनी आणि हर्षवर्धनही तिथे येतात. दोघांना बघून सगळी मीडिया त्यांच्याकडे जाते. मात्र त्यांच्या पाठोपाठ सागर, शर्मिला आणि सई येतात आणि सागरला बघून सगळी मीडिया हर्षवर्धन सावनीला सोडून सागरकडे जाते आणि त्यामुळे त्या दोघांनाही धक्का बसतो. तर सागरही रागातच सावनीकडे बघत असतो. मात्र सावनीचं लक्ष सईकडे जातं आणि ती खूप खुश होते. आणि जेव्हा ही गोष्ट सागरच्या लक्षात येते तेव्हा तो सईला सावनीच्या नजरेपासून दूर करतो. त्यामुळे सावनी अस्वस्थ होते. तर हर्षवर्धन तिला विचारतो काय झालं, तुझ्या एक्स नवऱ्याला बघून तुला जुने दिवस आठवले का. त्यावर सावनी रागातच म्हणते की कधी कधी तू खूप जास्त बोलतो. आणि मग ती हर्षवर्धनला सांगते की मी माझ्या मुलीला बघितलं. त्यावर हर्षवर्धन म्हणतो तीच मुलगी ना जी 6 महिन्यांची असताना तू तिला सोडून निघून आली. आणि ते ऐकून सावनी खाली मान घालते. तर दुसरीकडे मुक्ताचं सागर आणि सईकडे लक्ष जातं. सागरला बघून तिला प्रश्न पडतो की हा इथे कसा आला. तर सईला बघून ती खूपच खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सई तिच्या आईला भेटण्यासाठी एका रूममध्ये जाते. मात्र ती तिथेच लॉक होते. मुक्ता एका वेटरच्या मदतीने तिला त्या रूममधून बाहेर काढते. तर सागर रागातच तिला विचारत असतो की तुला कोणी सांगितलं तुझी आई इथे आली आहे ते. त्यावर मुक्ता ओरडूनच त्याला सांगते की तुम्ही बाबा असल्यासारखे तिच्यासोबत वागा, तिच्यावर प्रेम करा, म्हणजे तिला तिच्या आईची आठवण येणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.